मार्गावर राहता तालुक्यातल्या पिंपरी निळमर येथे एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण आणण्यामध्ये यश मिळाले असून सदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। शिर्डी शहरापासून अवघ्या काही अंतरावर निळमर पिंपरी शिवारात असलेल्या एका ढाब्यावर प्रवासी बस थांबली होती। त्यातील बहुतांशी प्रवासी जेवण करण्यासाठी खाली उतरलेले होते। त्यानंतर 10 मिनिटात बर्शी खालून आगीचे लोळ उठले। त्यानंतर काही वेळातच बस न बघता पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले होतं। ही बाब हॉटेलमधली असलेल्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर अग्निशमन बोंबाला बोलवण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सदैवाने प्रवासी खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ या निमित्त ठरले, मात्र प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे। त्या आग बाबत प्रत्यक्षदर्शींनी अधिक सांगितलं। इथं निर्मळ पिंपरीमध्ये साई आदर्श हॉटेलला लक्झरी बस आली राजस्थानची। त्या बसचं टायर फुटल्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन आग लागली गाडीमध्ये। बस पूर्ण जळून खाक झालेली आहे। वेळेवरती अग्निशामक इथं जमा झाले, त्यांनी ती पूर्ण आग विझवली। कुठली जीवितहानी नाही। जीवितहानी नसल्यामुळे सगळे पॅसेंजर सगळे हॉटेलमध्ये बसलेले होते, त्यामुळं कुठली जीवितहानी झालेली नाही। आता पूर्ण आग आटोक्यात आलेली आहे। पोलिसांनी पण सगळं सहकार्य करून आग विझवलेलं आहे।